नमस्कार मित्रांनो, तुमचे स्वागत आहे श्री स्वामी समर्थ. मित्रांनो, श्रावण महिन्यात चुकूनही करू नका या गोष्टी, नाहीतर संपूर्ण आयुष्य अडचणी वाढतील, अडचणी सुरूच राहतील, काही ना काही समस्या येतील. मित्रांनो, हिंदू धर्मामध्ये श्रावण महिना हा अत्यंत महत्त्वाचा आणि अत्यंत पवित्र महिना असा मानला गेलेला आहे. म्हणून या महिन्याचे भरपूर नियम असतात, ते आपण पाळायला पाहिजे, तरच आपल्याला लाभ होतात. मग ते भरपूर प्रकारचे लाभ होतात. तर मित्रांनो, श्रावण महिन्यात कोणत्या गोष्टी करू नये याबद्दल आम्ही आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला माहिती सांगणार आहे. तर मित्रांनो, हे काही गोष्टी आहेत ज्या आपल्याकडून चुकून होतात, काही जाणून बुजून करतात, तर या गोष्टी तुम्ही करू नका. यातली पहिली गोष्ट आहे घरात वादविवाद किंवा कटकटी करणे किंवा कटकटी होणे. तुमच्या घरात जर वादविवाद होत असतील, कटकटी होत असतील, तर त्याकडे लक्ष द्या आणि श्रावण महिन्यात या होऊ देऊ नका. मित्रांनो, श्रावण महिन्यात व्यसन सुद्धा करायची नाही. व्यसनी माणसाला श्रावण महिन्यात व्यसनापासून दूर राहायचे आहे. मित्रांनो, तिसरे आहे मांसाहार. श्रावण महिन्यात चुकून सुद्धा मांसाहार करू नये, नॉनव्हेज खाऊ नये, त्यापासून लांब राहावे. मित्रांनो, नंतर आहे महिलांचा अपमान किंवा आपल्या घरातल्या मोठ्या व्यक्तींचा अपमान किंवा बाहेरच्या कोणत्याही मोठ्या व्यक्तींचा अपमान किंवा महिलांचा अपमान आपण करू नये. श्रावण महिन्यातच नाही तर तुमच्या पूर्ण जीवनामध्ये तुम्ही महिलांचा आणि मोठ्या थोर व्यक्तींचा अपमान करू नका. मित्रांनो, श्रावण महिन्यात वाईट विचार करू नका किंवा वाईट कर्म, वाईट कामं करू नका, कारण वरचा बघणारा देव सगळं काही बघत असतो. म्हणून वाईट विचार आणि वाईट कर्म अजिबात करू नये. मित्रांनो, मनात पाप असणे, कोणाविषयी मनामध्ये राग द्वेष असणे, हे सुद्धा चुकून सुद्धा करू नका. मित्रांनो, सतत आपल्या घरात कोणी ना कोणी राग करत असेल, चिडचिड करत असेल, तर ही गोष्ट सुद्धा श्रावण महिन्यात करायची नसते. मित्रांनो, चुकीच्या मार्गावर जाणे किंवा चुकीच्या मार्गाने काहीतरी मिळवण्याचा प्रयत्न करणे ही सुद्धा एक चुकीची गोष्ट मानली जाते. मित्रांनो, ज्या घरामध्ये देवाधर्माचे काहीच काम, काहीच कार्य होत नाही, तर हे सुद्धा तुम्ही करायचे नाही. तर मित्रांनो, या काही गोष्टी आहेत ज्या श्रावण महिन्यात चुकून सुद्धा तुम्ही करू नका. याच्या व्यतिरिक्त तुमच्याकडून जेही चांगले कर्म होतील ते करा. नक्कीच श्रावण महिन्यात तुम्हाला याचे शुभ संकेत आणि शुभ फळं मिळतील. तर मित्रांनो, माहिती तुम्हाला आवडली असेल तर लाईक आणि शेअर करा. काही प्रश्न असतील तर कमेंट्सद्वारे विचारा. आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.